दिंडोरी तालुक्यात एक अनोखी आणि दुर्मिळ घटना समोर आली आहे. ऊस शेतीत सापडलेल्या बिबट्याच्या 3 बछड्यांपैकी एक बछडा चक्क पांढऱ्या रंगाचा असल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे. 6 मार्च रोजी चाचडगाव परिसरात ऊस तोड सुरू असताना शेतमजुरांना हे 3 नवजात बछडे आढळले. माहिती मिळताच वनविभागाने तातडीने धाव घेत तिन्ही बछड्यांना सुरक्षित ताब्यात घेतलं. तपासणी दरम्यान हे बछडे अवघे 10 दिवसांचे असल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे एका बछड्याचा रंग पांढरा असून अंगावर हलके काळे ठिपके दिसून आले, जो प्रकार अत्यंत दुर्मिळ मानला जातो. यानंतर वन अधिकाऱ्यांनी संवेदनशील निर्णय घेत बछड्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याची योजना आखली. ट्रॅप कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली बछड्यांना शेतात ठेवण्यात आलं. रात्री उशिरा बिबट्या मादी घटनास्थळी आली आणि तिन्ही बछड्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली. ही संपूर्ण प्रक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वनविभागाच्या या यशस्वी प्रयत्नामुळे बछड्यांचे प्राण वाचले असून आईसोबत त्यांची सुखरूप पुनर्भेट झाली आहे. दिंडोरीत प्रथमच पांगऱ्या बिबट्याचा बछडा आढळल्याने ही घटना सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ब्युरो रिपोर्ट 24 नाशिक एक्सप्रेस न्यूज, दिंडोरी.